चुलत्याच्या खांद्यावर बसता नाही आलं म्हणून खांद्यावर बसू शकलो नाही म्हणूनही माझी उंची कमी आहे. हे माझं उत्तर होतं. आणि मात्र मी काही पक्ष न सोडता, पक्ष फोडायचा तर विषयच नाही, पक्ष न सोडता न फोडता मी माझ्या पक्षातच कार्य आहे. ही माझी उंची आहे. आणि मला दिलेलं काम आणि मी माझ्या पक्षाच्या अनुषंगाने माझी भूमिका मला दिल त्या जबाबदारीनुसार चोखपणे बजावली पाहिजे. या उंचीच्या क्षेत्रामध्ये मी राहून बोलेल. हे मी त्यांच्या संदर्भातही बोललो. आता त्यांचे प्रवक्ते हे सध्या वक्फ बोर्डच्या बिलावरून मी जे त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यानुसार आता तेही माझ्याबद्दल फारच शेलक्या भाषेत बोलतात आहे. त्यामुळे असं काही नाही. आता दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, पण शेवटी अल्टिमेटली जी जबाबदारी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची आहे. आणि हे या तिन्ही सरकारला मी जो शब्दप्रयोग करतो की हे सगळेजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत, हे काही विचारासाठी एकत्र आलेले, जो आपला पहिला प्रश्न होता, तर हे काही विचारासाठी एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा असते. हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. आणि सत्तेसाठी एकत्र आलेले असल्यामुळे या सरकारला मी गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार म्हणतो. आणि या ट्रिपल इंजिन सरकारचे जे खटके रोज उडत राहतात हे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे माझी जी टीका आहे किंवा जो एकूण आशय आहे हा या एकूण सरकारच्या संदर्भात आहे आणि या ट्रिपल इंजिनच्या संदर्भात आहे. पण ट्रिपल इंजिन सरकार हे अतिशय वेगवान कामं करते असं म्हटलं जातं आणि ते तसा दावाही करताना दिसतात. त्या वेगानं खरोखर महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती होताना दिसते का? वक्फ विधेयक किंवा सुधारणा विधेयकासंदर्भात ज्यावेळेला चर्चा होती, या सर्व गोष्टींची आत्ता जनतेला खरोखर आवश्यकता आहे की आपले मूलभूत प्रश्नच वेगळे आहेत? वेग जो आहे त्या वेगाच्या संदर्भात हे उलट्या दिशेने यांचा वेग फार मोठा आहे. कारण शाळा बंद होतात आहेत, मराठी माध्यमातल्या शाळा आणि सरकारी शाळा बंद होताना दिसतात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दुर्दैवाने दिसत आहे. कैलास नागरेसारखा एक व्यक्ती अधिवेशन सुरू असताना 8 पाणीपत्र लिहून आत्महत्या करतो. त्या संदर्भात मुख्यमंत्री सभागृहात चुकीची माहिती देतात. जे स्वतःच त्या प्रकल्पावर प्रशासकीय मान्यता हे 14 ते 19 काळात दिलेली असताना आता ते शक्य